नियोजन जरा लयच झालं. चकुल्या कुकरला लावल्या होत्या. अगं नाही डाळ कुकरला लावली होती ती पटकन बकुलाचे लाडू घ्या. मटच एवढेच राहिलेत. काल आणलं होतं किलोभर. काय रे बोललो मटच इतक्या लांब घ्यायला पळत. दाजी लय आवडून चिवडा खात्यात येत अहो. चिकन टाकून बकुलाच्या चिवला लय आवडेल. चुरली त्यात चपाती चिवडा टाकला गणेशने तर ताटच बदललं. गणाने तर ताटच बदललं पप्पाचा चिवडा आणि हिन बघून. त्याला कसलं काय काय केलं मी तुला नाही म्हणत गं बस. बरोबर 9:15 वाजल्यात आहे त्या. 5 मिनिटं कमी येतं. आणि आमच्यात आहे ना तुमच्यात कसं असतं सांग. अगो बाया गाना दीदीच्या फार तोंडात पाय गेलाय ह्याचा. तर कधी उठलं उठा की आता. किती वाजल्यात. हे साहेब तिकडं झोपलेत बघा. ते सेपरेट असतात. 8 दिवस उठायचे नाही. ती कधीच उठत नाही. ती कधीच मैत्रिणींना तसं नाही पण 8 दिवस असं म्हणायचं झोपा. नाही. शनिवारचं कशी उपळते ती. शाळा नाही नाही नको, गणा काहीच नको. शनिवारचं कसं काय जातो गाणा. सकाळचं आंघोळ शनला सगळं माहिती असतं. ही मकरी तुम्हाला सांगती. पोरीची 7:30ला शाळा असली का नाही पोरगी 7:30ला उठून 6ला उठून पळती. बाथरूमला लागलं तर उठते. एवढी ह्याची गमत आहे. पण ह्यांना बाथरूमला बी कसं काय लागत नाही रविवारचं. रविवारचं नाही लागत. शनिवारचं बरोबर ठीक आहे. तो का तिकडे चपला हिथं कपडे हो का रात्री इतका कटाळा ना तिला. कपडे हिथंच फेकून दिलेत तिने. ह्यांना कसं काय कळतं की बाबा आज रविवार आहे आज असं निद्रा झोपेत झोपलं पाहिजे उठलंच नाही पाहिजे. हा होय बघ्या शनिवार आहे उठ गणा. ए गणा सकाळी शाळा नाही होय तुझी. ऐकू सुद्धा येणार नाही म्हणावं. काय सांगायचं तुम्हाला. काळ्यान ही सेम आहे ती. आता ह्यो सुद्धा खाऊन पिऊन झोपलाय दूध पिऊन. तर हे 9 वाजलेत म्हणजे काय ह्याचा टायमिंग राहिला असेल का. हो का गाव तिकडं गेलं कामाला आणि हे निवांत झोपलेली असते ती. दूध प्यायचं का नाही. पटकिरनं जाऊन झोपायचं आपापल्या जागेवर. जागा गेली म्हणजे कसं काय करायचं. काळ्या त्याला राग बी येतो आता बघायचं का. जान चल दूध प्यायला. चल माझी बाळ येते. चल जाना ओय आव सुद्धा दे ना ती तर. बघा ए काळू ओ साहेब एक दादा म्हणला अशी जिंदगी पाहिजेत काळ्यासारखी. अहो हे टेन्शनच घेत नाही कशाचंच. सगळं परस्पर होतंय. झोपून द्या दीदी. गुद मारायची दीदी. एकदम एकदम ओके मध्ये. आज मांजरं दिलेत फेकून. हो का ही मांजर इकडं टाकून दिलंय. ही दिलं इकडं टाकून. ती बाहुली आज सरळ बसली आहे. ह्यांना काय हो का इकडून हवा येते मस्त खिडकीतनं. इकडून बी हवा येते मस्त खिडकीतनं. कुणी उठवाय नाही काय नाही. उशा लागते त्या कडनी. हो का सगळ्या कडनी उशा येते. तिकडे एक उशी हिथं एक उशी हिथं एक उशी हिथं एक उशी. पाहिजे ना अशा उशा बदलत राहतात. प्रतुक्षा उठा की. हा बा आई बापाच्या घरीच फक्त लेकरांची हवस असते. नवऱ्याच्या घरी गेलं ना काय नाही हो. मी बी माझ्या आईच्या इथं अशी झोपायची. आईने बापूंनी मला कधीच उठवलं नाही झोपीत ना की मनुष्या तू उठ आणि काम करू लाग. माझ्या आईच्या इथं मी अशीच आराम करत होती. फक्त आईबापाचंच घर असतं मुलींसाठी असं बिनधास्त झोपायचं. मला जर लई कटाळा आला ना मैत्रिणींना तर मी आईच्या घरी जाते 2 दिवस. पण आता ती पण नाही. 6 महिने झालं आईच्या घरी नाही अजून. इलेक्शनला गेली ते त्याच्यावर अजून जायलाच नाही झालं. दिवाळीला नाही कशालाच नाही. उठा ना चला आपल्याला लई काम आहे. रविवार आहे मग काय स्वयंपाकाला सुट्टी होय मैत्रिणींना. अगं ही तर माशी कसं काय तुडावली काय जणू.
चला किचन वाट बघते अजून. माझा स्वयंपाक करायचा पडलाय. ही बाहेरच ठुलते अजून हे पण आतमध्येच ठेवले. मी बी रविवारचं निवांतच असते. माझा बी स्वयंपाक नाही. मी लागते कामाला. बाया यायच्या आधी माझा स्वयंपाक झाला पाहिजे. नाही तर म्हणतात मनीषाने काय दिवा लावला उठल्यापासून. थांबा हो का मैत्रिणीनं मिक्सरचं कसलं लग्न लागतंय. रात्री दिवस पप्पांनी जोडून दिलं आणि आता परत मोडलं. थांबा इकडे केली शेवग्याची शेंग आणि आज चालले ज्वारीच्या भाकरी. आज चपात्याला रामराम ठोकलाय. शेवग्या शेंगा बरोबर ज्वारीची भाकरी छान लागते. काय नाही कोथिंबीर नाही काय नाही काय नाही काय नाही. हो का बारामतीलाच नाही गेली काल. असंच रानातल्या शेंगा आणलेल्या आहेत त्यांना असंच केले. आणि हे काय आम्हाला मिक्सर लाडूच करून द्यायला एका ठोक्यातच मोडलं. शेंगदाण्याचं बारीक करायला गेलं की आता बघू. मी एकदा एक गाणं नाही आधी ह्याच बघू. लाडू डिंकाच्या लाडू शेंगदाण्याच्या लाडू नंतर ना ती मळून देऊ का? हा ती मळून द्या की. मी भाकरी करते मैत्रिणीनं 3 केल्यात आणि बाकीच्या करते. तर सांडग्याचं पीठ मळून ठेवलं आमच्या नानींनी मस्त पैकी. अहो तिखट नाही मॅडम मध्ये. हा असं की मीठ आहे ना मापात बस झालं मग. आणि ही डबा तुम्ही माणसाला कशाला लागतं ते हो का. ही असली पीठ ही वाटायला डबच नव्हतं आम्हाला. लय लागायची अहो भांडी काय खुडून खुडून काय करते ते? ही दण लावायचं मग लय पैसे येते ना दण लावल्या. हा अगं त्यात गहू सांडलं थोडस आणि ते कवा नीट करत बसू मी. कसं माणसांना ऐकू तरी खायला तरी तो ह्याच्यात ह्याच्यात काय झालं. धन भाजलं होतं मी धना पावडर करायला. त्यात ती थोडस गहू सांडलं हो का. मग आता ह्याचं काय भाजलेलं गहू धन येतात का? हा येतात. मग म्हणलं कोथमीर टाकावी लावायला एवढे. हा मग शेजारीन खाईन ना गाटा 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 गाटा. तुम्ही म्हणता अगं इकडं कशाला आली तू वरवटा. हिने माझा वरवटा बी पाटा बी आणलाय. आणि मग इथं हिच्यात घरी यावं लागतं मला वाटायला गाठायला. आकाच्या ब्रश घेऊन पाटा घासला चांगला. आकाचा ब्रश घेऊन माझ्याच बरं आणला. माझाच पाटा घासला. बघितला का पाटण नाही पाटा. आणि वरून ह्यांचं वैभव कसं करतो माहिती. नको नको नेऊ काय नाही हात लावून देत. अहो आईने शिकवलंय त्याला. काय देत जाऊ नको म्हणले शेजारणीला. शेजारणीचं लगेच घेतात घेऊन. काय नाही ही वाटते असू द्या. राहायचा काय लोकांचं आहे का. हे बी तिचंच घर आपलीच आहे. मोना बी काय लोकांची आहे का. तिच्यात तरी घर राहायचं आणि माझ्यात तर राहायचं रे दिदी. आता ही कधी दिदीच्या लग्नाच्या टायमाला लागल मला. बघ इकडे इकडे बघ. लग्नातलं माणसांना जेवण वाटून घाटून करायचं. मी सगळं वाटून जेवण करणार माणसांना वाटून घाटून. मोनाच्या चिमण्या मोनाला भेटच नाहीत तो का. आलीच टाकून आता एवढं धन लावते आज म्हणजे लय पैसे येते ना. एवढं धन लावणार आहे आज. काही आहे ना बाई तब्येत झाली माझी. चल आली तिकडे टाकून लावून धन कुठं लावते म्हणते. कशी नसते वाल्यात. कुठं चालली? धन लावाय धन लाव. हा पप्पांनी मुरुम टाकलाय त्या दिवशी. येऊ कुठे गेली मी इथनच बघते हिला. गबे त्यांची झोपायची जागा आहे. चल तिथे मला लय कामात जाते मी तुला संध्याकाळपर्यंत जेवाय देणार नाही. 1 2 तू काय खाल्लंय सांग.
तुझ्या बापाने खाल्ला होता का? तू घरात ये, 11 वाजून गेल्यात. बर 3 म्हणायच्या आत येऊच नको. हा का 11:30 वाजलं तर त्यानं पोरग सकाळ धरणं जेवलं नाही. हा मी 1 म्हणली आहे, 2 बी म्हणली आहे. आता मी फक्त 3. आता तुझ्याकडे बघाय मी मोकळीच झाली. तू फक्त येऊच नकोस. एक भाकर खायची, कुठं वाकडं तिकडं व्हायला जायचं, तिकडं जायचं मला माहिती नाही. आ हा चल खा, अर्धी खा. बिन भाकरीचा मरायला लागलायस, वाळून चाललायस. हा घे जेवायला खाली. मिक्सरचं झालं बाया माझ्या ताईसाहेबांच्या ग ऑर्डरी. ताईसाहेबांना सॉरी बरं का ग, उद्याच्याला टाकते सगळ्यांच्या ऑर्डरी. लय ग तुम्हाला त्रास दिला मी. आम्ही गमेला बरं लाडू केलं की परवा दिवशी, पण अगं तसं खाली बसवा म्हणजे मग ती मोडा नाही. बसल्याशिवाय नाही चालत. थांबा अजून नाही बसलं. बसल्याशिवाय चालूच करीत नाही. तेव्हा जाम झाले आता. नाही आहे असू द्या. अजून 2-3 किलो झालं तरी उद्याच्या. आज तर काय रविवार आहे मैत्रिणींनो, आजच हे करते. अयो लय ग भारी. आता नाही एवढं वितळायचं तरी मी थोडंसं वितळतात मैत्रिणी. काय नाही आता बांधताना. हां लय छान लागतं. एवढं घालायला बरं करायचं ते तर असू द्या. तिकडे ती शेंगदाण्याचं बाजूलाच ठेवलं. शेंगदाण्याचं लाडू गोळ करतात येते, त्यामुळे मोडतं यावं. काय तू बस खाली, मी दिदीला तिळवंती देते. आता चालले आमच्या घरी जेवण करायचं. आणि काला चुरून द्यायचं आहे ना मी. काय चुरून द्यायचं? किती भाकरीचा? 1. शिवाय काला चुरल्यावर मित्रांनो मी खातो मग दाट दुखती. म्हातारा झाला यावं ह्याच्या दात हालायला लागल्या, दात पडायला लागलं. हडत नाही, दाड दाणं गुत्त. आता काला चुर, आता मला सांगा ह्याची दाढ दुखती आहे, मग काला काय दाढाने चुरायचं आहे का हाताने चुरायचं आहे ना? हाताने चुरायचं पण ते हाताला लागले. माझं किती अवतार आहे बघा अजून. पाऊच लय मस्त धना पावडर, हळद नाही त्याच्यात धना पावडर, खोबरं, हळद सगळं टाकलंय. हळद ही सगळं टाकलंय मैत्रिणी. धना पावडर घरचीच दळती ना, मग धना पावडर, हळद, थोडंसं खोबरं, मसाला, थोडीशी मिरची पावडर, लसूण, शेंगदाणं सगळं टाकलंय. मी कधी वापरत नसायची धना पावडर, पण धना पावडर वापरल्यावर अजून भाजीला 4 चांद लागतो. या तिकडे झाल्यात आता लाडू. काय बरं नानी एक लाडू फुटलाय तुमच्याकडे. नानी हा लाडू फुटलाय तुमच्याकडे. हा लाडू डिंके. हा लाडू डिंकाची तर आणि हे शेंगदाण्याची. डिंक शेंगदाणा. काय झालं? मी लय वाळायला लागले. तू ना आणि मी जाड व्हायला लागली ना. एक आला खायला. एक भाकरीचा कारा असा चुटक्यातच संपून गेला. चला जेवायचं. गमी लवकर लाडू झाल्यात, भेट नाही आम्ही आता. होय नानी? आता 10 किलोचं लाडू आहेत म्हणल्यावर 10 किलोचं लाडू केलेत. 10 किलोचं मैत्रिणींना टाका. कोणाला ऑर्डर टाकायची असली तर अजून 96 57 48 0033. चला लेकीने घेतलं दार लावून. अजून ती काय झालं, लाईट गेली. हां मग शिकू दादाला म्हणलं मोटर चालू कर. तसं होतं का? जेवणच जात नाही का? तसं होतं का? रील बघते. लय मन लावून बघती ग. बापू शपथ, बापूने आव का दिले तुम्हाला माहिती का? अहो कॅट फूडच नाही बापूचं. हा बापू कळलं का तुम्हाला? राजकारणात पण असंच चाललंय आता.
आम्हाला तर काय बाबा सोने पे सुहागाचा आलाय बारामतीच्या लोकांना सुसालाय तर आम्हाला तर काय दीदी तर मला म्हणली मम्मी मी कपाट मोकळं करून ठेवू का ग आता बघा बारामतीचं असं झालंय तुम्हाला बघायचं का बापू हा लगेच हाक आव देते ती पहिली बोलतच नसायची हो का बापू यस ओके असू द्या दीदी तेवढी ती इष्टी चालू करायला सांग ना बारामतीची आपली गुजबाईची चालूच आहे इष्टी तू रीत जाते का इष्टी एकच हाया मग बसायला तेवढी तेव्हा जायचं का बसायचं येताना काय कशा कुत्री मारायचं घरीच येताना कशाने यायचं यातून कसं काय यायचं 5 वाजता ती इष्टी 5 वाजता आणि जाताना कशाने जायचं जाताना बसून जायचं येताना इष्टीने यायचं 6ची असते 7ची असते 10ची असते बस केली कधी इष्टी हा हाय का चालू आपल्या गावात बस इष्टी चालते चालू आहे मग उद्यापासून इष्टीनेच जात जा कॉलेजला आता बाद झालं गाडीवर जायचं आणि तिथनं काय अशी तिथनं असूनच की तिथनं हाय म्हणल्यावर तुटलं पार त्याची फळ कुठं बाहेर काढून ठेवल्यात तुटलं तर आमच्याकडं असं असतं बघा दर रविवारी असं एकदम असं आठवडाभर फेकायचं आणि परत ना सगळं गोळा करायचं येस तेव्हा तिथं खाली 2 पर्स इथं 2 पर्स कशाला लागायचे तेवढ्या घेणं ना करणं नाही हेलकावणं देणं असून दे आता परत एकदा बघू आपण किती डिमांड आलंय बारामतीला बापू अयो बापू हां हां हां